या मेन एंट्रन्समधनं पब्लिकला म्हणजे लोकांना जर प्रवेश नाहीये तर दुसऱ्या कुठल्या तरी बाजूने दुसऱ्या गेटने त्यांना आतमध्ये नेऊन ट्रेनच्या माध्यमातून त्यांना जाऊ दिलं जातंय का? नेमकं काय त्याविषयी काही कळू शकतंय का? विशाल, पाहायला गेलं तर जो तिकीट काउंटरचा गेट आहे त्याचबरोबर दुसरा म्हणजे अगदी डावीकडे आणि उजवीकडे असे दोन गेट जे आहेत त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत प्रवाशांसाठी। आणि आता सध्या तरी पाहायला गेलं तर प्रवाशांना या चर्चगेट स्थानकाच्या आतमध्ये सोडत नाहीये, कारण दूर जो आहे मोठ्या संख्येने झालेला आहे, त्यामुळे सर्वच प्रवाशांना जे आहे ते बाहेर थांबवण्यात येत आहे। आणि पाहायला गेलं तर या सर्व ठिकाणी मोठ्या संख्येने धूर झालेला आहे आणि त्यामुळे आता देखील विशाल अशी देखील माहिती येत आहे की सर्व रेल्वे गाड्या ज्या आहेत त्या या चर्चगेट स्थानकावरती थांबवण्यात आलेल्या आहेत। कुठेतरी सर्व गाड्या ज्या आहेत त्या थांबवण्यात आलेल्या आहेत सध्या, कारण संपूर्ण चर्चगेट परिसर किंवा संपूर्ण चर्चगेट स्टेशनचा जो परिसर आहे तो संपूर्ण धूर आणि सगळीकडे धूर निर्माण झाल्या कारणामुळे रेल्वे चालवण्यास जी आहे ती रेल्वे जे आहे ते चालवण्यात अडचण येऊ शकते आणि कुठेतरी नागरिकांना देखील या धुराचा त्रास होऊ नये म्हणून मोठ्या संख्येने जे आहे मुंबई पोलिसांकडून जे आहे त्वरित घटनास्थळावरून किंवा या संपूर्ण चर्चगेट परिसरातून बाहेर काढण्यात येत आहे। पाहायला गेलं तर विशाल एक जे दुकान जे आहे अशी देखील माहिती मिळते की जे चर्चगेट तिकीट काउंटरच्या या परिसरात जे आहे एका दुकानाला देखील आग लागलेली आपल्याला पाहायला मिळते। दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो अग्निशामक दल जे आहे ते आग विझवण्याचं काम प्रयत्न सुरू आहे, तर दुसरीकडे सर्व प्रवाशांना जे आहे या चर्चगेट स्थानकातून बाहेर काढण्याचं काम किंवा जे मुंबई पोलीस करताना पाहायला मिळतं। आणि तिसरीकडे पाहायला गेलं तर संपूर्ण रेल्वे जे आहे या संपूर्ण प्लॅटफॉर्मवरती तशाच आपल्याला पाहायला मिळतात। विशाल, श्रीकृष्ण, पुन्हा एकदा आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूयात, आता या क्षणाला नव्याने जर आपण टेलिव्हिजन समोर बसलेला असाल तर लक्षात घ्या, मुंबईतील चर्चगेट स्थानकामध्ये रेल्वे स्थानकामध्ये जो मेन जे महत्त्वाचं गेट आहे तिथेच डाव्या हाताला आग लागल्याचं आपण बघतो। आता ही नवीन दृश्य आपल्या हाती आलेली आहे, आतमध्ये सगळा धूर पसरलेला आहे, अर्थात प्लॅटफॉर्म जे आहेत ते मोकळे करण्यात आलेले आहेत। जर आपण आतमधला परिसर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत असेल तर महत्त्वाच्या प्रवेशद्वारातनं म्हणजे मेन एंट्रन्समधनं जर आपण गेलो तर डाव्या हाताला तिकीट घर आहे, वेगवेगळे रेस्टॉरंट्स दुकानं आहेत आणि त्यानंतर उजव्या हाताला जर आपण पाहिलं तर वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत। त्या ठिकाणाहून खरं तर लोक चर्चगेटवरनं पश्चिमेच्या दिशेने जो काही प्रवास आहे तो करण्याचं काम करत असतात, पण आता हे धूर पसरल्या कारणाने प्रवाशांना आतमध्ये प्रवेश दिला जात नाहीये। तसे ऑफिसेस सुटलेले आहेत, गर्दी मोठ्या प्रमाणात इथे जमा होऊ शकते हे लक्षात आल्यानंतर आणि जो जमा होणारा धूर आहे संभाव्य धोका लक्षात घेतल्यानंतर आता प्रवाशांना तिथून बाहेर थांबण्यासाठी म्हणून सूचना दिल्या जातात। आतमध्ये लोकल्स प्लॅटफॉर्मला लागलेले आहेत, लोक तिथे येऊन थांबल्याचं आपण पाहतोय, पण आता कुठल्याही प्रकारे लोकल सेवा सुरू नाहीये त्याबद्दल निश्चितपणे कळू शकत नाही। पण जसं आता थोड्यापूर्वी श्रीकृष्ण गावठीने आपल्याला सांगितलं आपल्या प्रतिनिधींनी की लोकल सेवा तुर्तास बंद करण्यात आलेली आहे, थांबवण्यात आलेली आहे, कारण व्हिजिबिलिटी दृश्यमानता धूर जमा झालाय, आतमधलं काहीच दिसत नाहीये, या धुराचा तिथल्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास होऊ शकतो। अशा परिस्थितीत खरं तर तिथून लोकल प्रवासाकरता आतमध्ये लोकांना सोडणं आणि तिथून लोकल बाहेर काढणं हे कठीण होऊ शकतं, धोकादायक असू शकतं किंवा ती सगळी परिस्थिती त्रासदायक असल्या कारणाने आता तुर्तास तरी जर आपण लक्षात घेतलं तर लोकल सेवा तुर्तास थांबवण्यात आलेली आहे। आतली दृश्य ज्यामध्ये आपण बघू शकतो की डाव्या हाताला तिकीट घर आहे, वेगवेगळे रेस्टॉरंट्स दुकान आहेत आणि उजव्या हाताला प्लॅटफॉर्म्स आहेत ज्या ठिकाणी प्रवासी सगळे जमतात आणि आपल्या इच्छित स्थळी जाण्याकरता आवश्यक फास्ट असेल स्लो असेल त्या लोकल्स पकडण्याचं काम करत असतात। अशावेळी त्या सगळ्या परिसरात देखील आता मोठ्या प्रमाणात धूर झालेला आहे आणि लोकल तुर्तास तरी थांबू नये किंवा आपण असंही म्हणू शकतो की दादरच्या पुढे चर्चगेटच्या दिशेने देखील लोकल जे आहेत त्या सोडल्या जात नसाव्यात। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात, आमचे प्रतिनिधी श्रीकृष्ण आवटे आता तिथं पोहोचलेत। श्रीकृष्ण, काय परिस्थिती? विशाल, आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये चर्चगेट स्थानकाचा जो परिसर आहे उजवीकडे जे आहे तिकीट काउंटर आहे आणि दुसरीकडे जे रेल्वे भुयारी मार्ग जो आहे तो प्रवाशांना चर्चगेट स्थानकापासून तिकीट काउंटर पासून जे आहे रेल्वेपर्यंत जाण्याचा मार्ग आहे। त्या मार्गिके दरम्यान एक केक शॉप जो आहे त्या केक शॉपला आग लागलेली आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर दुसरं फूड ट्रॅक म्हणून अजून एक असं जे आहे ते दुकान आहे, या फूड ट्रॅक या दोन्ही दुकानांना जे आहे आग लागलेली आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण दुकान जे आहे संपूर्ण दुकान जे आहे आपण पाहू शकतो चकनाचूर झालेलं आपल्याला पाहायला मिळते। अग्निशामक दलाकडून जे आहे सध्या आग विझवण्यात आलेली आहे, पण अग्निशामक दलाकडून जे आहे ते कुलिंगचं काम जे आहे ते करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये जे प्रवासी आहेत त्यांना देखील जे आहे त्याच ठिकाणी अडवण्यात आलेले आपण पाहू शकतो।
जो भुयारी मार्ग आहे चर्चगेट, जो इरोस थिएटर पासून जो भुयारी मार्ग करण्यात आलेला आहे थेट चर्चगेट स्टेशन पर्यंत, त्या भुयारी मार्गाचा मार्ग देखील जे आहे तो बंद करण्यात आलेला आहे। आणि आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये पाहायला गेलं तर सर्वीकडे धूर संपूर्ण चर्चगेट परिसरात जो आहे तो धूर झालेला आपल्याला पाहायला मिळतं। तर या संपूर्ण धुरामुळे जे आहे रेल्वेला जे आहे ते डिस्टन्स कठीण जातं, त्यामुळे देखील मोठ्या संख्येने रेल्वेच्या गाड्या ज्या आहेत त्या थांबवण्यात आलेल्या आहे। संपूर्ण परिसरातून जे मुंबईकर असतात मोठ्या संख्येने जे संध्याकाळी आपल्या घरी परतात किंवा आपल्या इच्छुक स्थळी जाताना आपल्याला पाहायला मिळतात, त्यांना देखील कुठेतरी जे आहे ते मुंबई पोलिसांकडून जे आहे ते अडवण्यात येते, कारण संपूर्ण रेल्वे परिसरात जो आहे तो धूर आपल्याला पाहायला मिळतोय। संपूर्ण पाहायला गेलं तर धूर जो आपल्याला पाहायला मिळतो। आणि दुसरीकडे कुठेतरी नागरिकांमध्ये देखील जे आहे तर संभ्रमांचं वातावरण जे निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। कुठेतरी नागरिकांना अधिकची माहिती न मिळाली तर ते आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये मुंबई पोलीस असतील किंवा सर्वच जण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं। थेट नागरिकांशी जाणून घेऊया नक्की काय त्यांना वाटते किंवा कशा प्रकारे काय आग लागली किंवा त्यांना अधिकची काय माहिती मिळाली। काय सांगाल सर, काय तुम्हाला आता आलो नक्कीच आपण पाहू शकतो नागरिकांमध्ये देखील जे आहे ते अनेकांना माहिती मिळत नाहीये। त्यांचे काही नागरिकांशीच आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया की नक्की काय त्यांचं म्हणणं आहे। आपण पाहू शकतो मुंबई पोलीस देखील जे आहे नागरिकांना आपल्याला बाहेर जे आहे नेताना किंवा गाड्यांमध्ये जाताना आपल्याला पाहिलं सर्वीकडे दूर झाल्या कारणामुळे मोठ्या संख्येने देखील लोक आपल्या नाकाला रुमाल लावून आपल्याला बोलताना आपलं काय झालं तुम्हाला नक्की काय माहिती आहे का आपण पाहू शकतो। काय तुम्हाला माहिती आहे का काय कुठे आग लागली काय कसं काय नक्कीच आपण पाहू शकतो नागरिक देखील जे आहे ते संभ्रमाचं वातावरण पाहायला मिळतं। सर्वीकडे धूर झाल्या कारणामुळे मोठ्या संख्येने जे आहे ते नागरिक आपल्या तोंडाला रुमाल लावून किंवा आपल्या धुरापासून बचाव करताना आपल्याला पाहायला मिळतात। कुठेतरी रेल्वे प्रशासनाकडून देखील जे आहे रेल्वे गाड्या तुर्तास जे आहे ते थांबवलेले आपल्याला पाहायला मिळतात, कारण संपूर्ण या परिसरात जे आहे ते धूर झाला होता आणि त्यामुळे कुठेतरी नागरिकांना त्रास होऊ नये किंवा कोणतीही दुसरी दुर्घटना घडू नये म्हणून देखील जे आहे ते नागरिकांना काही ठिकाणी थांबवण्यात येते किंवा रेल्वे गाड्या ज्या आहेत ते तुर्तास जे थांबवण्यात आलेल्या आहेत। विशाल, निश्चितच श्रीकृष्ण, मी फरा बोलतीये। आपण बघतोय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाली आहे लोकांची, मुंबईकर मोठ्या संख्येने घरी जातात आणि आता पीक आवर्स सुरू होत आहेत, त्याच्यामुळे गर्दीही प्रचंड असते। अशामध्ये आता रेल्वेकडून काही घोषणा केली जाते का रेल्वे ट्रेन विषयी? नक्कीच फरा जी आहे ती अतिशय महत्त्वाचा प्रश्न जो म्हणजे आहे ती संध्याकाळच्या वेळेला मुंबईकर आपल्या घरी परत असतात, परंतु रेल्वेकडून जी आहे ती अद्याप कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाहीये। सध्या तरी तुर्तास रेल्वे जे आहे ते रेल्वे प्रशासनाकडून किंवा मुंबई पोलिसांकडून जे घटनास्थळी जे आहे आपण पाहू शकतो सर्वीकडे चर्चगेट परिसरात धूर झालेला आहे, त्यामुळे कुठेतरी नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून देखील मोठ्या संख्येने जे आहे पोलीस चर्चगेट स्थानकाच्या अनेक काही प्रवाशांना जे आहे ते बाहेर काढण्याचा प्रयत्न परंतु मुंबईकर जे आहेत आपल्या घरी परतण्यासाठी जे आहे ते जाताना निश्चितच श्रीकृष्ण, थोडंसं मी थांबवते। ही तेव्हाची दृश्य आहेत ज्या वेळेला आग लागलेली होती त्या दुकानाला, त्याच्यामध्ये आग भडकताना आपल्याला स्पष्टपणे दिसते आणि त्यानंतर धूर संपूर्ण स्टेशनवर पसरल्याचंही आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे दृश्यमानता कुठेतरी कमी झालेली होती। ही आग भडकत असतानाची दृश्य आपण बघू शकतोय। चर्चगेट रेल्वे स्थानक, वर्दळीचं रेल्वे स्थानक या ठिकाणी ही आग लागली होती।